आता लोकेशला पाहिजे जेवणात येलो माम. तो आता येलो माम मी बनवते. उद्यापासून स्कूल चालू होणार आहे ना. तो आता म्हणाला आपल्याला आता येलो माम पाहिजे. येलो माम म्हणजे काय ते नंतर दाखवेत मला रेसिपी केल्यावर. येलो मामची रेसिपी सगळ्यांना माहिती असणार, फक्त तो वेगळं म्हणतो आणि बाकी सगळे लोक वेगळं म्हणत असणार. त्याच्या भाषेतला तो येलो माम. रेसिपी दाखवते तुम्हाला. येलो मामसाठी 2 कांदे कापते. 2 कांदे कट करून घ्यायचे. हसतोस काय? डोळ्याला एवढा कांदा बसतो माझ्या. एक मिनिट. आज दमलाच ना भरपूर. पडून दमलं. दिवसभर सायकल चालवतोस, मग पडणार आणि दमणार नाही तर काय. आता आपण सायकल हवा घेऊन पण येईल माणसाला पकडून येते. येलो मामची रेसिपी. रडून येलो मामची रेसिपी. थोडंसं तेल टाकायचं. जराशी लसूण ठेचून घेते. इथे बोट दिसतंय. असं तेल जरा गरम झालं की जराशी फोडणी. येलो मामसाठी जराशी मोहरी, लसूण, कांदा, मिरची सगळं फोडणीला द्यायचं. गावी हे सगळं जास्त चालतं. हा येलो माम आम्ही गोव्यात पण खातो, शहरात राहून सुद्धा. जराशी हळद टाकायची. त्याच्यातच मग जरासं मीठ टाकायचं चवीपुरतं. सगळं परतून घ्यायचं. मग फोडणी दिलेला कांदा वगैरे व्यवस्थित परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडा भात टाकायचा, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा. आणि मग त्यात मीठ वगैरे मी कांद्याला अगोदरच लावते. कांदा वगैरे फ्राय करतानाच मीठ टाकते. मग भात टाकायचं. भाताच्या गुठ्या ठेवायच्या नाहीत. भात व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे त्याला मीठ वगैरे व्यवस्थित लागतं आणि मग टेस्ट पण त्याची छान येते. कोथिंबीर असेल तर वरून कोथिंबीर थोडीशी टाकायची. व्यवस्थित भात गरम झाल्यावर त्याला मीठ व्यवस्थित लागतं, मग तो खूप छान लागतो. आणि मग झाली येलो मामची रेसिपी रेडी. व्यवस्थित भात भाजल्यावर मग थोड्या वेळाने मग थंड झाल्यावर मग वाढायचा. रेसिपी रेडी. खूप छान असा परतलेला भात. लोकेश पाहिजे ना.
हां भूक लागली बरं चल वाढूया. बाबू ए सोनू, मुलांची सुट्टी संपली आता. सगळं काढून ठेवायचं. टेंट वगैरे आहे त्याचा तो आता टेंट वगैरे काढून ठेवायचा. 2 महिने टेंटमध्ये वगैरे खेळलेत. आता झालं सुट्टी संपली 2 महिन्याची. आता सगळं त्याचं युनिफॉर्म वगैरे काढून ठेवलं आहे. उद्यापासून स्कूल स्टार्ट. उद्यापासून आता परत 1 वर्षाचं काम चालू. सापशिडी, घरातले गेम, टेंट, सापशिडी आणि कॅरम सगळं घरात बसून खेळायचे. आणि बाकीच्या वेळेस मग बाहेर सायकल चालवायला लोकेशनी. तर ते सगळं उद्यापासून स्कूल ना. हां आता उद्यापासून टी व्ही नाही बघायची ना. हां उद्यापासून टी व्ही नाही ना बघणार. हां उद्यापासून टी व्ही बंद. 2 महिने बघितले ना. 2 महिने खेळलास, 2 महिने मजा केली. आता दही लावायला घेते. दही लावताना दूध जरा कोमटच घ्यायचं. दूध कोमट असेल तर दही जरा चांगलं घट्ट होतं आणि त्यात साय टाकली तर ते अजूनच चांगलं होतं. त्याच्यात मग हे लावलेलं दही जरासं 2 चमचे. उद्या मग दही मस्त होईल घट्ट. घरातलं दही. बाबू झाली ना उद्याची तयारी. हां उद्याचं झालं रे रेडी. बॅग भरली. बॉटल चालेल. आणि आता उद्यापासून स्कूल चालू आहे ना. उद्यापासून आमचं पण काम चालू. सकाळची ड्युटी पुन्हा लागली. उद्यापासून चालू होणार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.